जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो, तुमच्या हक्काच्या MHB मराठी न्यूजवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल बटनवर आत्ताच क्लिक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून शेतीविषयक सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला सर्वात आधी मिळतील. बांधवांनो, अखेर तुमची प्रतीक्षा संपली आहे. आतापर्यंत अनेक बातम्यांमध्ये तुम्ही ऐकलं असेल की आज पैसे येणार, उद्या येणार, पण प्रत्यक्ष खात्यावर मात्र 1 रुपयाही आला नव्हता. पण आता अजिबात काळजी करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. आता थेट तुमच्या बँक खात्यावर एकाच वेळी तब्बल 6,000 रुपयांची मोठी रक्कम जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये. नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता 2,000 रुपये. PM किसान योजनेचा 24वा हप्ता 2,000 रुपये. म्हणजेच नमो शेतकरीचे 4,000 आणि PM किसानचे 2,000 अशी एकूण 6,000 रुपयांची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. DBT प्रणालीमुळे पैसे पाठवल्यापासून अवघ्या 30 ते 35 मिनिटात ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. महत्त्वाची सूचना: राज्यातील जवळपास 93 लाख शेतकरी बांधव या लाभासाठी पात्र ठरले आहेत. तर 8 लाखांपेक्षा जास्त शेतकरी काही चुकांमुळे या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. पैसे मिळवण्यासाठी ही 3 कामे ताबडतोब पूर्ण करा. फार्मर ID कार्ड, फार्मर ID. तुमच्याकडे नवीन शेतकरी ओळखपत्र असणं अनिवार्य आहे. जर नसेल तर त्वरित जवळच्या कृषी केंद्रात जाऊन ते बनवून घ्या. आधार आणि बँक खाते लिंक. तुमचा चालू मोबाईल नंबर आधार कार्डशी आणि आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असायलाच हवे. तरच DBTचे पैसे खात्यात येतील. eKYC. ज्या शेतकरी बांधवांची eKYC अपूर्ण आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुमची KYC आजच पूर्ण करून घ्या. पहिल्या टप्प्यातील 22 जिल्ह्यांची यादी. या पहिल्या टप्प्यामध्ये खालील जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत. यामध्ये तुमचा जिल्हा आहे का ते एकदा नक्की तपासा. हिंगोली, अहमदनगर, पुणे, जालना, पालघर, यवतमाळ, गोंदिया, अकोला, जळगाव, उस्मानाबाद, धाराशिव, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम, लातूर आणि कोल्हापूर. यासोबतच छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमचे मागील हप्ते जमा झाले आहेत का हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत WhatsAppवर नक्की शेअर करा. अशाच ताज्या आणि खात्रीशीर अपडेट्ससाठी तुमच्या आवडत्या MHB मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.